काय वाचतीस रसिका? टॉड हेनरींचं डाय एम्प्टी. माय गॉड, वाचलं तुम्ही? येस, मला फार आवडतं ग हे पुस्तक. आणि ह्या पुस्तकाचं अर्थ माहिती? रिक्त मरण. येस, हे तर शब्दशः झालं. हां हां, रिक्त मरण म्हणजे मुक्त मरण. माझ्या कृष्णसखी पुस्तकामध्ये मी हा विचार मांडलाय बरं का, की मुळात मला देखील स्मशानभूमीवरती कथा लिहायला फार आवडतं. आणि कसं असतं माहिती आहे का, आपला शेवट असतो ग तिथे. आणि त्यामुळं स्मशानभूमीतल्या बऱ्याचशा माझ्या कथा आहेत. आणि एका कथेमध्ये मी लिहिलेलं आहे बघ, की स्मशानभूमीमध्ये केवळ देह जळत नसतो, तर त्या देहाबरोबरच्या आशा, अपेक्षा, ध्येय सगळं सगळं जळून खाक होत असतं. खरं आहे. बरोबर ना? आणि त्यामुळं हे सगळ्या अपेक्षा, बकेट लिस्ट माहिती का तुला, की माझ्या फावल्या वेळात मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, ही बकेट लिस्ट असते आपली. ही बकेट लिस्टसुद्धा त्या स्मशानभूमीमध्ये जळत असते, जळून जात असते देहाबरोबर. त्यामुळं जे जे काही आपल्याला करायचं की नाही, ते आहे या वयात आपलं आयुष्य आहे तोपर्यंतच करून घ्यायचं आणि मुक्त मरण मिळवायचं. मग त्यामुळे मला हे पुस्तक फार आवडतं. हो, खरं आहे. तुम्हाला माहिती आहे का त्यांना हे पुस्तक लिहिण्याची कल्पना कशी सुचली? नाही, हे माहीत नाही मला. त्यांना एका बिझनेस मीटिंगमध्ये ही कल्पना सुचली. त्यांच्या डिरेक्टरनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांना प्रश्न विचारला की जगातली सर्वात श्रीमंत जमीन कोणती आहे? गल्फ. असंच एकाने उत्तर दिलं. त्यातल्या एकाने उत्तर दिलं की तेलाने समृद्ध असलेली गल्फ राज्य. दुसऱ्याने उत्तर दिलं आफ्रिकेतल्या हिऱ्यांच्या खाणी. पण बरोबर. त्याच्यावर डिरेक्टरनी काय उत्तर दिलं? ह्या जमिनी नाहीत, तुम्ही जे म्हणताय त्या जमिनी नाहीत. जगातली सर्वात श्रीमंत जमीन म्हणजे स्मशानभूमी. राईट. कारण तिथं लाखो लोक आपल्या लाखो मौल्यवान कल्पनांची आहुती दिलेली असते. तिथे करेक्ट. जळत असतात. तिथं त्या सर्व कल्पना दफन झालेल्या असतात. बरोबर. म्हणून स्मशानभूमी ही सर्वात श्रीमंत जमीन म्हटली ती. आणि या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी हे पुस्तक लिहिलं. आणि या पुस्तकातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे माहिती काही की त्यांनी त्या पुस्तकात सांगितले की तुमच्याजवळ जे बेस्ट असेल ना ते तुम्ही मरून देऊ नका, ते तुम्ही जगाला देऊन जा. ते ओझं तुम्ही तुमच्यावर ठेवू नका. म्हणजे तुमच्याकडे एखादी कल्पना असेल तर ती सादर करा, तुमच्याकडे ध्येय असेल तर ते साध्य करा, तुमच्याकडे जर ज्ञान असेल तर ते जगाला द्या. तुमच्याकडे काही असेल, प्रेम असेल, ज्ञान असेल, कल्पना असेल, तर ते तुम्ही जगाला दान करा आणि रिक्त व्हा आणि मुक्त मरण मिळवा. किती छान ना. शेवटी आयुष्य हे माती आहे. खरं नाही का? त्यामुळं या आयुष्याची माती होण्यापूर्वी आपल्याला जे जे करायचं ते सगळं करून मोकळं व्हायचं. जे जे आपल्याकडे आहे ते देऊन रिक्त व्हायचं आणि मुक्त मरण मिळवायचं. बरोबर. खरं. खूप आवडलं मला.